हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे हेल्थ लर्न इन मिनिट्समध्ये. आज आपण पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेणार आहोत. भोपळ्याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहेत. त्यात फॅटी ॲसिड्स, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त म्हणजेच ज्याला आपण झिंक म्हणतो, अत्यावश्यक अमायनो ॲसिड्स आणि फिनोलिक संयुगे असतात. भोपळ्याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहेत. त्यात फॅटी ॲसिड्स, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, अत्यावश्यक अमायनो ॲसिड आणि फिनोलिक संयुगे असतात, जे आपण बोललोत आता. या बियांचे सेवन केल्याने मधुमेह, हृदयरोग, स्नायू, हाडे दुखणे, केस गळणे आणि मुरुमांवर नियंत्रण मिळवता येते. भोपळ्याच्या बियांचे आरोग्याला नेमके कोणते फायदे होतात हे आज आपण बघणार आहोत. आता पहिला फायदा आहे कर्करोग विरोधी गुणधर्म. भोपळ्याच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, दाहक विरोधी, अँटीमायक्रोबियल, संधिवात विरोधी आणि मधुमेह विरोधी गुणधर्म असतात. यामुळे कर्करोग आणि UTIचा धोका कमी होण्यास देखील मदत होऊ शकते. दुसरा फायदा आहे त्वचेसाठी हे कुठल्या प्रकारे फायदेशीर असतात आणि का असतात. तर भोपळ्याच्या बिया आणि त्यांचे तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन A आणि C कोलेजनचे उत्पादन वाढवतात. आता कोलेजन जखम भरण्यास मदत करते. हे तुमची त्वचा तरुण आणि सुरकुत्यांपासून देखील मुक्त ठेवते. मग भोपळ्याच्या बियांच्या तेलामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि कॅरेटीन असते. हे पुरळ, फोड आणि त्वचेच्या तीव्र दाहांवर उपचार करू शकतात. तसंच हे स्क्रब, लोशन किंवा मालिश करताना बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गापासून देखील संरक्षण करतात. तर तिसरा फायदा आहे हृदयरोगास प्रतिबंध करतात. तर भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल जमा होणे आणि रक्तवाहिन्या कडक होणे टाळता येते. तसेच हे हृदयाच्या विविध समस्या जसे की करोनरी धमनी रोग, स्ट्रोक इत्यादींना देखील प्रतिबंध करते. त्यामुळे भोपळ्याच्या बिया हृदयासाठी देखील खूपच फायदेशीर आहेत. नंतर आहे केसांच्या वाढीसाठी. या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड चांगल्या प्रमाणात असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये जस्त म्हणजे झिंक भरपूर असते. हे टक्कल पडण्याची समस्या दूर करण्यात देखील मदत करते. हे केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यास देखील मदत करते. पुढचा फायदा आहे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी. आता भोपळ्याच्या बियांमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त बियाच नाही तर भोपळ्याची पाने आणि लगदा देखील आहारात समाविष्ट करता येतात. शिवाय कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यातही या खूप उपयोगी असतात. भोपळ्याच्या बिया निरोगी चरबी, फायबर आणि अँटीऑक्सिडंटचा समृद्ध स्रोत आहेत. भोपळ्याच्या बिया वजन नियंत्रित करू शकतात आणि यकृतामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्यास देखील प्रतिबंध करू शकतात. या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायटोस्टेरॉल, व्हिटॅमिन E डेरिव्हेटिव्ज आणि कॅरेटीन असतात. हे लठ्ठपणा वाढण्यापासून प्रतिबंधित करतात. तर अशा या गुणकारी आणि खूपच उपयुक्त अशा भोपळ्याच्या बिया आपण कशा खाऊ शकतो. तर त्या आपण विविध प्रकारच्या लाडूंमध्ये त्या खाऊ शकतो. तुम्ही पोळीमध्ये देखील ह्या टाकून खाऊ शकतात, त्याची पावडर तयार करून. पण एक हे लक्षात ठेवायचं, या बिया खाताना एकतर त्या भिजवून खायच्यात, कमीत कमी 3 ते 4 तास त्या भिजवलेल्या पाहिजेत, किंवा त्या भाजून घ्यायच्यात आणि मगच खायच्यात. तर त्यामुळे त्याचे गुणधर्म अजून वाढतात. धन्यवाद.